नमस्कार मित्र हो, मी सुनील नेहते ITI गुरुजीमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। तर बघा, जसं की आपल्याला माहित आहे की 1 मार्च पासून ITIच्या एग्जाम सुरू होणार आहे बरोबर। जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत जे आता सेकंड इयरला गेलेले आहेत त्यांच्या एग्जाम होणार आहेत। तर त्याच्याच प्रिपरेशन विषयी, इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रिपरेशन विषयी मी एक व्हिडिओ बनवला आहे। निमी ऑनलाइन टेस्टिंग ह्या वेबसाईट विषयी तर तुम्हाला माहितच असेल, पण सध्या ती वेबसाईट सुरू नाही आहे। पण 2 महिन्या अगोदरच मी तो व्हिडिओ बनवून ठेवलेला होता, कारण जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते त्याच वेबसाईटवरून येणार आहे हे अगोदरच माहीत झालेलं होतं। त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। याच्यामध्ये मी महत्त्वाचे जी टेस्ट आहे, मॉक टेस्ट निमीची, ती सॉल्व केलेली आहे विथ आन्सर की। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमचे जे मित्र आहेत जे ITI इलेक्ट्रिशियनच्या एग्जाम देणार आहेत, थिअरीची ऑनलाईन एग्जाम देणार आहेत, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर प्रत्येक प्रश्न व्यवस्थितरित्या समजण्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होऊन जातील। ऑनलाईन एग्जाम कशी द्यायची, प्रश्न कसे असतात वगैरे वगैरे वगैरे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला सुरू करूयात। सुरू करू विद्यार्थी मित्रांनो। जेव्हा तुम्ही निमी ऑनलाइन टेस्टिंग.in या वेबसाईटवर जाल तेव्हा तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करावं लागेल। ते तुम्ही केलेलंच असेल। 3 महिन्यांपासून भारत स्किल जे निमी ऑनलाइन टेस्टिंगचे आहे हे टेस्ट एग्जाम तुम्ही देत आहात, मॉक टेस्ट एग्जाम। तर जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर जाल तेव्हा तुम्ही तुमचं जे अकाउंट आहे ते जर तुम्ही क्रिएट केलेलं नसलं तर क्रिएट न्यू अकाउंट या टॅबवर क्लिक करून तिथं तुमची योग्य ती इन्फॉर्मेशन, ईमेल, नंतर तुमचं नाव, नंतर मोबाईल नंबर ह्या गोष्टी भरून तुम्ही नवीन निमी ऑनलाइन टेस्टिंगचं अकाउंट ओपन करू शकता। आणि अकाउंट ओपन केल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन कराल, आता मी इथं लॉग इन करतो। ओके, अशा प्रकारे बघा लॉग इन केल्यावर इथं कॉर्नरमध्ये माझं नाव तुम्हाला दिसत आहे। इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल, सुनील नेहते हे माझं नाव। ओके, देन खाली जेव्हा तुम्ही स्लाइड कराल तेव्हा तुम्हाला मॉक टेस्ट इलेक्ट्रिशियन फर्स्ट सेमिस्टर, बघा इथं मॉक टेस्ट इलेक्ट्रिशियन फर्स्ट सेमिस्टर ही टेस्ट दिसेल। तिथे क्लिक करून तिला ओपन करायचं आहे। टेस्ट ओपन केल्यावर आपल्याला तुम्ही अगोदर जे टेस्ट सॉल्व केले आहेत त्यांची समरी दिसेल। नंतर कंटिन्यू द लास्ट अटेम्प्ट, जर तुमचा लास्ट अटेम्प्ट जर अपूर्ण राहिलेला असला तर त्याला कंटिन्यू करण्यासाठी ही टॅब दिलेली आहे। तर आपण 1 बाय 1 याचे सर्व 50 प्रश्न आहे हे विथ सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या निमी ऑनलाइन टेस्टिंगच्या किंवा भारत स्किलच्या ज्या टेस्ट आहे त्यांच्यामध्ये कोणतीही प्रॉब्लेम येणार नाही। कारण उत्तर तर तुम्हाला लगेच माहीत पडून जाईल की तुम्ही चुकीचं उत्तर केल्यावर बरोबर काय उत्तर आहे ते तर लगेच तुम्हाला माहीत पडेल, पण ते उत्तर कसं आलं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। जेणेकरून पुढे जर तुम्हाला मॉक टेस्ट, जर लाईव्ह मॉक टेस्ट द्यावी लागली किंवा ऑनलाईन एग्जाम द्यावी लागली तर तुम्हाला अशा प्रकारच्या ज्या अडचणी असतात त्या फेस कराव्या नाही लागणार। आणि जसं मी तुम्हाला सांगितलंच की जर एग्जाम्स यावेळच्या कोविड-19 या आजारामुळे जर एग्जाम फर्स्ट इयरच्या जर एग्जाम नाही झाल्या तर त्यांचं जे मार्कशीट वगैरे जो रिझल्ट आहे तो या निमी ऑनलाइन टेस्टिंग किंवा भारत स्किलच्या ज्या टेस्टिंग आहेत यांच्या ग्रेडनुसार त्याचे तुमचे जे मार्कशीट्स आहेत ते तयार होण्याची शक्यता आहे। म्हणून चला आपण सुरुवात करू आपल्या पहिल्या प्रश्नाला। तर बघा, पहिला प्रश्न इथं आहे, कॅल्क्युलेट द हॉट रेजिस्टन्स ऑफ 200 वॅट अँड 250 वोल्ट रेटेड लॅम्प। एक लॅम्प आहे 200 वॅटचा आणि किती 250 वोल्टवर
तो चालतो, हे त्याची रेटिंग आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, इथं रेजिस्टन्स काढायचं आहे. इथं 200 वॅट ही काय गोष्ट झाली, ही पॉवर झाली पी, आणि 250 व्होल्ट काय झालं, हा आपला व्होल्टेज झालं. तर आपल्याला काय काढायचं आहे, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला ओहम्स लॉच्या नियमाचे जे फॉर्म्युले आहेत ते तर आपल्याला माहीतच आहे. तर त्यातला जो पॉवरचा फॉर्म्युला आहे, P इज इक्वल टू व्ही इंटू आय, म्हणजे व्होल्टेज गुणिला करंट, हा पॉवरचा फॉर्म्युला आहे. तर यातली आपल्याकडे व्होल्टेजची किंमत आपल्याकडे आहे आणि पॉवरची किंमत ही आपल्याकडे आहे. नंतर आपल्याला आयची किंमत आपल्याकडे नाही आहे, पण आपल्याला आय काढायची गरज नाही, कारण त्यांनी विचारलेलाच नाही. आपल्याला विचारलं काय आहे, रेजिस्टन्स आर विचारलेला आहे. म्हणून हा जो आय आहे, आय याला रिप्लेस करा ओहम्स लॉने. ओहम्स लॉचा नियम काय आहे मग, आय इज इक्वल टू व्ही बाय आर, असा ओहम्स लॉचा नियम आहे. तर हा आयच्या ठिकाणी हा व्ही बाय आर रिप्लेस करा, जेणेकरून तुमचा पुढचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता तयार होईल, मग हा व्ही आणि हा व्ही यांचा गुणाकार होऊन तो काय होईल, व्ही स्क्वेअर बाय आर, असा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. तर तुम्हाला फॉर्म्युला कसा मिळेल मग, पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, मग आरची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून आर जो आहे तो इकडे येईल आणि हा पी जो आहे हा इकडे येईल. म्हणून आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय पी, असा हा फॉर्म्युला तयार होईल. तर हा फॉर्म्युला जेव्हा आपण या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा आपण किमती टाकू, आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय पी. आता व्ही स्क्वेअर म्हणजेच हे जे व्होल्टेज आहे यांचा 250चा काय स्क्वेअर, म्हणजेच 250 गुणिले 250, आणि डिवायडेड बाय पॉवर. पॉवर किती आहे, 200 वॅट. 200 वॅट पॉवर, अशा प्रकारे हे आहे. नंतर जेव्हा आपण याला सॉल्व कराल, हे शून्य गेलं या शून्याने, हे शून्य गेलं या शून्याने. नंतर आपल्याला माहीत आहे 25चा जो वर्ग आहे, 25 गुणिले 25 म्हणजे 25चा जो वर्ग आहे तो किती आहे, 625, आणि डिवायडेड बाय हे 2, म्हणजे 625 भागिले 2, म्हणजे 625च्या अर्धे, निमपट होईल ते. टी किती होईल, 312.5. आता रेजिस्टन्स विचारलेला आहे म्हणून युनिट काय येईल, ओहम. तर आपला जो ऑप्शन सी आहे 312.5 ओहम हा करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असं सॉल्व करावं लागेल. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. आपण क्लिक करू आणि काय करू, नेक्स्ट पेज याच्यावर क्लिक करू. देन आपल्या स्क्रीनवर पुढचा प्रश्न दिसेल आपल्याला की कॅल्क्युलेट द पॉवर फॅक्टर ऑफ कॉईल ऑफ रेजिस्टन्स 24 ओहम ड्रॉज द करंट ऑफ 5 एम्पियर ॲट 240 वोल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय. तर आपल्याला इथं काय काढायचं आहे, पॉवर फॅक्टर काढायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला इथं काय काढायचं आहे ते लक्षात घेऊ आपण. आपल्याला इथं काढायचं आहे पॉवर फॅक्टर. इथं कॉईल दिलेली रेजिस्टन्स किती आहे, 24 ओहम आहे, आणि करंट किती ड्रॉ करतो तो 5 एम्पियर, व्होल्टेज 250 व्होल्ट, आणि 50 हर्ट्ज ही जी आहे ही फ्रिक्वेन्सी दिली आहे AC सप्लायची. म्हणून आपल्याला हे तर एवढं तर समजलं की हे जे सर्किट आहे ते कोणतं सर्किट आहे, AC सर्किट आहे. तर आपल्याला याच्या अगोदर हे माहिती करावं लागेल पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, पॉवर फॅक्टर PF इज इक्वल टू R बाय Z, रेजिस्टन्स अपॉन इम्पेडन्स, असा हा पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला रेजिस्टन्स तर आहे आपल्याकडे 24 ओहम, हा इथं दिलेला आहे बघा, रेजिस्टन्स तर दिलेला आहे.
तर आपल्याला काय काढायचं आहे मग हा झेड. झेड म्हणजेच काय इम्पिडन्स. तर इम्पिडन्स काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो आहे झेड इज इक्वल टू व्ही बाय आय, म्हणजे व्होल्टेज अपॉन करंट. आता व्होल्टेज किती आहे इथं, हे बघा इथं 240 व्होल्ट, आणि करंट किती आहे आय 5 एम्पियर. तर यांचा जेव्हा आपण भागाकार कराल तेव्हा त्याचं उत्तर येईल 48. आता आपला झेड आपल्याला मिळालेला आहे 48. मग आपण हा जो झेडची किंमत आहे ही फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. जसं की आपला जो पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आहे, पॉवर फॅक्टरलाच कॉस फाय असंही म्हणतात, संबोधलं जातं. तर कॉस फाय इज इक्वल टू आर बाय झेड. आरची व्हॅल्यू किती आहे इथं 24 ओहम दिलेली बघा. 24 भागिले झेड किती आहे आपण काढला 48. बरोबर, 24 एक 24 आणि 24 दुने 48, म्हणजेच 1/2. 1/2 म्हणजेच किती 0.5 अर्धा. ओके, तर बघा ऑप्शन सी जे आहे हे करेक्ट आन्सर आहे 0.5. तर आपण त्या ऑप्शनवर क्लिक करून हे या प्रश्नाचं उत्तर आपण सबमिट करणार आहोत. सो लेट्स मूव्ह टू नेक्स्ट. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला दिसेल, क्वेश्चन नंबर 3. ओके, तर इथं एक सर्किट दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द टोटल कॅपॅसिटन्स व्हॅल्यू ऑफ दॅट सर्किट. म्हणजे या जे सर्किट दिलं याची टोटल कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. हे बघा ऑप्शन्स पण दिलेले आहेत, पण आपण प्रश्नावर अगोदर लक्ष देऊ, उत्तर तर येणारच आहेत. ओके, तर टोटल कॅपॅसिटन्स इथं कशामध्ये विचारलं आहे, टोटल कॅपॅसिटन्स विचारलेलं आहे. आणि हे जे कॅपॅसिटर आहे, हे कॅपॅसिटरचा सिम्बॉल हा अशा प्रकारे आहे. तर कॅपॅसिटर जे आहे ते कशामध्ये आहे, सिरीजमध्ये याचं कनेक्शन केलेलं आहे. कनेक्शन कशात केलेलं आहे, सिरीजमध्ये. तर हे जे कनेक्शन केलेलं आहे हे सिरीजमध्ये असल्यामुळे, आणि पॅरलल, आता सिरीज आणि पॅरलल असे दोन प्रकारचे वेगवेगळे कॅपॅसिटन्सचे फॉर्म्युले असतात. तर जेव्हा पॅरललमध्ये आपल्याला टोटल कॅपॅसिटन्स काढायचा असतो, म्हणजे CT टोटल कॅपॅसिटन्स जेव्हा काढायचा असतो तेव्हा डायरेक्टली बेरीज होते, C1 प्लस C2 प्लस C3, म्हणजे यांची तिन्हीची काय बेरीज होऊन जाईल जर ते पॅरललमध्ये कनेक्शन असलं तर. पण इथं काय आहे, सिरीजमध्ये कनेक्शन आहे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, 1/CT इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 अप टू 1/CN असा हा सिरीजचा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युलाच्या सहाय्याने आपण हे गणित सॉल्व करणार आहोत. तर बघा 1/CT इज इक्वल टू 1/C1. C1 किती आपला हा 30 मायक्रोफॅरेड. ओके, तर आपण इथं येऊ 30 प्लस 1/C2. 1/C2. C2 किती आहे 10 मायक्रोफॅरेड प्लस C3. 1/C3 किती 1/30. तर जेव्हा आपण याला सिम्प्लिफाय कराल, सॉल्व कराल, तर तुम्हाला काय कॉमन ही जी टर्म आहे ही 30 येईल खाली, भागिले 30 × 31 प्लस 10 × 30 म्हणजे 10 × 3 30 प्लस 30 × 1 30. तर वरची संख्या जेव्हा बेरीज करू तेव्हा 3 4 आणि 1 5, 5 भागिले 30 असं तुम्हाला उत्तर भेटेल. तर हे जे उत्तर आहे 5 भागिले 30 हे कशाचं आहे, 1/CTचं, म्हणजेच 1/ टोटल कॅपॅसिटन्सचं हे उत्तर आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, CTचा आन्सर काढायचा आहे. बरोबर, मग काय होईल, याचा रिव्हर्स टर्म होईल. जसं की आपल्याला CTचा आन्सर करायचं म्हणून काय होईल, ते 1/CT इज इक्वल टू किती आलेलं होतं ते 5/30. मग CT इज इक्वल टू काय होईल, जेव्हा हा CT वरती गेला आणि हा 1 खाली आला
त्याचप्रमाणे हे जे 30 आहे हे वरती जातील आणि जे 5 आहे हे खाली येतील डिवाइडला. तर 30/5 अशा प्रकारे हे उत्तर भेटेल. तर याचं उत्तर काय येईल मग 30/5 किती होतील 6 युनिट. युनिट बघा जे युनिट इथे दिलेलं आहे तेच युनिट येईल मायक्रो फॅरेड. कपॅसिटन्सचं जे युनिट आहे ते आहे फॅरेड. ओके. तर अशा प्रकारे 6 मायक्रोफॅरेड हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघू आपण ऑप्शनमध्ये 6 मायक्रोफॅरेड कोणता आहे. बघा ऑप्शन क्रमांक बी जे आहे 6 मायक्रोफॅरेड हे करेक्ट आन्सर आहे असं आपण आपल्या म्हणू. कारण आपण जेव्हा टेस्ट सबमिट करणार आहोत तेव्हा आपल्याला आपला स्कोअर जो आहे तो समजणारच आहे. सो नेक्स्ट पेज. नेक्स्ट क्वेश्चन बघा न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट द टोटल पॉवर ऑफ द सर्किट ऑफ 2 लॅम्प्स आर रेटेड ॲज 200 वॅट 240 वोल्ट आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस 240 वोल्ट सप्लाय. इथं बघा आपल्याला टोटल पॉवर कॅल्क्युलेट करायची आहे. जर 2 लॅम्प आहेत 200 वॅटचे लॅम्प आहेत ते 240 वोल्टवर चालतात ते सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे तर त्यांची आपल्याला पॉवर काढायची आहे. तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल बघा आपल्याला पॉवर काढण्यासाठी काय कशाची आवश्यकता असते. पॉवर काढण्यासाठी आपल्याला P = V × I असा फॉर्म्युला आहेच आपला बरोबर. तर पॉवरचा फॉर्म्युला P = V × I असा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला बघा इथं पॉवर तर आपल्याला दिलेली आहे व्होल्टेज पण दिलेलं आहे करंट काढावं लागेल. तर करंट काढण्यासाठी आपल्याला अगोदर रेजिस्टन्स काढावा लागेल की जो टोटल रेजिस्टन्स आहे सिरीज सर्किटचा तो किती आहे. तर तो टोटल रेजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला अगोदर एका लॅम्पचा रेजिस्टन्स काढावा लागेल. तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला वापरू R = V²/P. हे जे फॉर्म्युलेज आहेत हे लक्षात ठेवत राहा किंवा लिहून घ्या. एका फॉर्म्युला बुक करा नोटबुक आणि त्याच्यात फॉर्म्युले लिहत जा. आता V² व्होल्टेज किती आहे आपलं 240 वोल्ट इथं दिलेलं आहे. 240 × 240 आणि P किती आहे पॉवर 200. आपण एका लॅम्पचं पॉवर मोजत रेजिस्टन्स मोजत आहे म्हणून फक्त 200 आपण इथं लिहिली. तर जेव्हा आपण याला भाग देऊ तेव्हा काय राहील बघा 24 × 24/2. तर आता ह्या 24ला हे 2ने भागून घेऊ म्हणजे इथं राहतील 12 म्हणजे 12 × 24 12 × 24 जेव्हा आपण उत्तर काढू यांचं तर ते येईल 288 युनिट ओहम. आता 288 ओहम हे जे उत्तर आलं हे एका बल्बचा रेजिस्टन्स हा आहे 288 ओहम बरोबर. तर आपल्याला माहित आहे सिरीज सर्किटमध्ये जो रेजिस्टन्स असतो तो जर सिरीजमध्ये असले जो त्याची कनेक्शन तर काय होतो त्यांची सरळ बेरीज होते. म्हणून जर एका बल्बचा रेजिस्टन्स 288 ओहम आहे तर दुसऱ्याचा पण 288 ओहम कारण जी पॉवर आहे ती सारखी आहे 200 वॅट आहे म्हणून 288 + 288 × 2 करू आपण कारण 2 लॅम्प आहेत. तर त्याचं जे उत्तर येईल ते येईल 576 ओहम. आता हा जो रेजिस्टन्स झाला हा टोटल रेजिस्टन्स झाला सर्किटचा. तर आता आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे R ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आपल्याला काय I काढावं लागेल. आता I काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय राहील I = V/R. V ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 240 वोल्ट आणि R ची व्हॅल्यू आपण आताच काढली 576 ओहम. तर जेव्हा आपण याला सॉल्व करू तेव्हा त्याचं उत्तर येईल 5/12. याला 48 ने भाग जाईल. जेव्हा 48 ने भाग गेला तेव्हा
5 उत्तर इथं आलं आणि जेव्हा 12ने भाग गेला तेव्हा 12 उत्तर इथं आलं. सॉरी 48ने याला भागलं तेव्हा 12 उत्तर इथं आलं. तर 5/12 हे आयचं उत्तर आलं. बरोबर. तर आपल्याला आता पॉवर काढायची आहे. तर पीचा फॉर्म्युला आपण इथे यूज करू. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्होल्टेज किती आहे आपलं 240 व्होल्ट. ओके. इंटू आय. करंट किती आहे. आता याला पुढे सॉल्व न करता 5/12 जी ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली, या व्हॅल्यूला आपण पुढे सॉल्व न करता आपण अशीच्या असं ठेवू जेणेकरून आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायला सोपं जाईल. जसं की आता इथं बघा 5/12 जर आपण आयची व्हॅल्यू जशीची तशी ठेवली तर बघा किती सोपं जाईल आपल्याला. हे सांगतो मी तुम्हाला. 12 एके 12 आणि 12 दुने 24. काय उरलं आता फक्त हे 20 आणि हे गुणिले 5. 20 गुणिले 5 किती मग 100. सो आपण डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द व्हॅलेन्स सेल ऑफ कॉपर ॲटॉम. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे की कॉपरच्या ॲटॉमच्या शेवटच्या कक्षेत व्हॅलेन्स सेल म्हणजे जे अंतिम कक्ष आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. तर हा जो प्रश्न आहे हा एक डाऊटफुल प्रश्न आहे, कारण हे बाकीचे जे ऑप्शन्स आहेत हे इनकरेक्ट ऑप्शन आहे. करेक्ट ऑप्शन जो आहे तो आपला आहे 18. बट प्रॉब्लेम हे आहे की जेव्हा तुम्ही 18वर क्लिक कराल तेव्हा जेव्हा फायनल आन्सर की येईल त्याच्यामध्ये हा रॉंग दाखवेल. म्हणून आपण हाही प्रश्न डाउटेड प्रश्नांमध्ये म्हणजे सोडवायचा. जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर आपल्याला उगाच मायनसमध्ये जातील आपले स्कोअर, म्हणून सोडून दिला हा प्रश्न आपण. पण जर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेत असा प्रश्न आला तर करेक्ट आन्सर 18 आहे हे लक्षात ठेवा. ओके. सो लेट्स मूव टू नेक्स्ट. तर पुढचा प्रश्न असा आहे, हाऊ लो पॉवर फॅक्टर कॅन बी इम्प्रूव्ड इन AC सर्किट. AC सर्किटमध्ये लो पॉवर फॅक्टर जो आहे हा आपण कसा इम्प्रूव्ह करू शकतो, कसं त्याची किंमत जी आहे लो पॉवर फॅक्टरची वाढवू शकतो. तर ऑप्शन बघा काय दिलेले आहे. बाय कनेक्टिंग कपॅसिटर इन पॅरलल, बाय कनेक्टिंग कपॅसिटर इन सिरीज, नंतर बाय कनेक्टिंग इंडक्टर्स इन सिरीज आणि बाय कनेक्टिंग रेजिस्टर्स इन सिरीज. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बाय कनेक्टिंग कपॅसिटर्स इन पॅरलल. जेव्हा तुम्ही पॅरललमध्ये कपॅसिटर कनेक्ट कराल तेव्हा जो AC सर्किटमध्ये पॉवर फॅक्टर जो आहे हा इम्प्रूव्ह होईल, त्याची जी पॉवर फॅक्टरची जी किंमत आहे ती वाढेल. तर पुढचा आपला प्रश्न असा आहे, बघू. बघा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. इन विच कंडिशन रेझोनन्स विल अकर इन RLC सिरीज सर्किट. तर अशा कोणत्या कंडिशनमध्ये RLC सिरीज कंडिशनमध्ये काय रेझोनन्स दिसेल. तर त्याचा एक हा जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा एक्झाममध्ये सुद्धा जास्त विचारला जातो. तर केव्हा असं रेझोनन्स तुम्हाला दिसेल, जेव्हा XL इज इक्वल टू XC म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज इक्वल टू कपॅसिटिव्ह रिएक्टन्स. बघा ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते याचा करेक्ट आन्सर आहे. तर हे तुम्ही पाठ करून घ्यायचं आहे. पुढच्या प्रश्नावर क्लिक करायचं. बघा प्रश्नामध्ये दिलेला आहे नेम द पार्ट मार्क्ड X. जो X केलेला पार्ट आहे हा कोणता आहे हे विचारलेलं आहे. तर आपण टूल्समध्ये बघितलं, जे चॅप्टर आपण सुरुवातीला बघितलं, जे आपले टूल्स अँड इक्विपमेंट्सचं जे चॅप्टर बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितलं, आणि अलाइटेड ट्रेड्समध्ये या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण फाईल्स विषयी माहिती घेतली. तर हा जो पार्ट आहे हा कोणता पार्ट आहे, मग हा आहे हिल, HEEL, हिल. हिल या पार्टचं नाव आहे. बघा बाकीच्या पार्टविषयी थोडं जाणून घेऊ. तर ही जी साईडला तुम्हाला कडा दिसते तिला एज असं म्हणतात. नंतर हे जे आहे हे हँडल आहे. नंतर ही जणीमोडता भाग जो हा तुम्हाला दिसतो याला टँग असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण हे फाईलचे जे भाग आहेत
हे आहेत. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे मग? हील. सो नेक्स्ट पेज. आता बघा पुढचा प्रश्न असा दिलेला आहे, व्हॉट हॅपन्स टू द व्होल्ट मीटर इफ इट इज कनेक्टेड ॲज ॲन एमीटर. जर आपण एम्पियर मीटरला किंवा एमीटरला जर म्हणजे व्होल्ट मीटरला जर आपण एम्पियर मीटर प्रमाणे कनेक्ट केलं, म्हणजे आपण व्होल्ट मीटर बघा, व्होल्ट मीटर जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण व्होल्टेज मोजण्यासाठी वापरतो, बरोबर. तर व्होल्टेज मोजण्यासाठी, आणि ते कशामध्ये आपण जोडतो? पॅरललमध्ये जोडतो. ओके, पॅरललमध्ये आपण ते जोडतो. पण प्रश्न काय इथं, जर तुम्ही हे व्होल्ट मीटर व्होल्टेज मोजण्यासाठी जर पॅरलल ऐवजी जर सिरीजमध्ये, असं त्यांनी डायरेक्ट नाही सांगितलं की सिरीजमध्ये, पण ॲमीटरचा उल्लेख इथं केलेला आहे बघा. ॲमीटर आपण नेहमी सिरीजमध्ये जोडतो, म्हणून इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं इनडायरेक्टली आपल्याला सांगितलेलं आहे की व्होल्ट मीटर आपण इनडायरेक्टली सांगितलं आहे की सिरीजमध्ये जोडलं तर काय होईल. तर बघा ऑप्शन बघा, नो डिफ्लेक्शन, मीटर बर्न्स आउट, लो रिडिंग आणि ओव्हरशूट डिफ्लेक्शन. तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे लो रिडिंग. जर तुम्ही व्होल्ट मीटर जर एम्पियर मीटर सारखं जोडलं तर जे व्होल्ट मीटर आहे ते लो रिडिंग दाखवेल. पुढच्या प्रश्नाकडे वळू. इट्स लोडिंग. ओके, बघा, व्हॉट इज स्टार्विंग इन एक्सटिंग्विशिंग ऑफ फायर. स्टार्विंग काय आहे हे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे रिमूव्हिंग फ्यूल एलिमेंट फ्रॉम द फायर. जे ऑप्शन क्रमांक सी तुम्हाला दिसत आहे, रिमूव्हिंग फ्यूल एलिमेंट फ्रॉम द फायर. तर सोपा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. व्हॉट इज द कॉज फॉर कोल्ड सोल्डर डिफेक्ट इन सोल्डरिंग. जर जे कोल्ड सोल्डर आहे म्हणजे थंड जे सोल्डर आहे ते जर आपण सोल्डरिंग करण्यासाठी वापरलं तर काय होईल, सोल्डरिंगचा काय इफेक्ट होईल. तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, कशामुळे ते सोल्डरिंग व्यवस्थित होणार नाही? इनसफिशियंट हिटिंगमुळे. म्हणजे योग्य प्रकारची जेवढी हीट पाहिजे तेवढी जर हीट त्या सोल्डरला मिळाली नाही तर काय होईल, ते व्यवस्थितरित्या काम करणार नाही, डिफेक्ट होईल त्याच्यामध्ये. सो पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक 14. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑन निऑन लॅम्प. बघा, अगोदर निऑन लॅम्प विषयी जाणून घ्या की निऑन लॅम्पचा वापर कुठं करतात. तर निऑन लॅम्प जो आहे त्याचा वापर आपण निऑन टेस्टर, जे आपलं निऑन टेस्टर जे असते जे इलेक्ट्रिशियन वापरतात त्याच्यामध्ये सुद्धा निऑन लॅम्पचा वापर करतात. आणि निऑन साइन ट्यूब म्हणजेच त्याचंच दुसरं नाव जे आहे निऑन साइन ट्यूब, निऑन साइन ट्यूब. तर हे जे तुम्ही बघता जे मोठमोठे दुकानं असतात, मोठमोठे शॉपीज असतात, मॉल्स असतात, त्यांना एक नाव दिलेले असतात बघा. सपोज MJ आहे, MJ, बरोबर. तर त्यांना एक झळाळी आलेली असते बघा, चमकदार नावं दिलेले असतात असे. तर त्याच्यामध्ये ट्यूबलाईट्स लावलेले असतात. तर त्या ज्या ट्यूबलाईट्स असतात जे ते चमकते, ओके, रात्री तुम्ही बघितलं असेल, तर त्या असतात निऑन साइन ट्यूब. तर या निऑन साइन ट्यूब जे आहे या कोणत्या इफेक्टवर कार्य करतात हा असा प्रश्न यांनी विचारलेला आहे. तर आपण ऑप्शनकडे बघू. मॅग्नेटिक इफेक्ट नाही. मॅग्नेटिक इफेक्ट जो आहे तो इलेक्ट्रिक बेल मॅग्नेटिक इफेक्टचं उदाहरण आहे. नंतर गॅस आयोनायझेशन इफेक्ट, तर हे करेक्ट आन्सर आहे कारण निऑन जो आहे हा एक गॅस आहे, ओके, म्हणून गॅस आयोनायझेशन इफेक्ट हे करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढे आपण बघू केमिकल इफेक्ट. तर केमिकल इफेक्ट जो आहे तो कशामध्ये होतो? सेल्स अँड बॅटरीज. आणि हिटिंग इफेक्ट म्हणजेच काय, जे आपण हिटिंग अप्लायन्सेस वापरतो, प्रेस झाली, इलेक्ट्रिक प्रेस, नंतर हीटर झालं, नंतर गीझर झालं, तर असं हिटिंग इफेक्टमध्ये येतात. तर आपल्या या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे
गॅस आयोनायझेशन इफेक्ट. आपण नेक्स्ट पेज करू. बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स RT ऑफ द थ्री रेजिस्टन्स R1, R2 अँड R3 आर कनेक्टेड इन पॅरलल सर्किट. जर 3 रेजिस्टन्सेस आहेत जे पॅरललमध्ये जोडलेले आहेत आणि त्यांचा तुम्हाला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा आहे, म्हणजेच काय टोटल रेजिस्टन्स, तर त्याची किंमत, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो कोणता असेल, असा हा प्रश्न आहे. तर बघा ऑप्शनमध्ये हा जो तुम्हाला पहिला फॉर्म्युला दिसतोय RT इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3, हा जो फॉर्म्युला आहे हा रेजिस्टरचा सिरीजचा फॉर्म्युला आहे. जर सिरीजमध्ये आपल्याला टोटल रेजिस्टन्स म्हणजे RT काढायचा असला तर या फॉर्म्युल्याचा वापर करतात. हाही फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आपण सिरीजमध्ये जेव्हा कनेक्शन करतो आपण आणि त्याचा आपल्याला टोटल रेजिस्टन्स काढायचा असतो तेव्हा आपण या फॉर्म्युल्याचा वापर करतो. तर पुढचे ऑप्शन बघू. नंबर 2 हा नाही. नंबर 3 बी नाही. नंतर जो तुम्हाला ऑप्शन क्रमांक डी जो दिसत आहे 1/1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3, तर हे जे आहे करेक्ट आन्सर आहे डी. तर आता तुम्ही म्हणाल जेन्युअली आपण आता दुसरा फॉर्म्युला वापरतो, तर तो कसा तेही मी तुम्हाला सांगतो. जो आपण जेन्युअली फॉर्म्युला वापरतो तो कोणता आहे 1/RT इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. तर याच फॉर्म्युल्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे, कारण तुम्ही जर इकडे 1/1/1/R1 जर हे एवढं जर सोडवत बसले तर खूप वेळ आपला जो आहे तो वाया जाईल. त्याच्यामुळे या फॉर्म्युल्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे अशा प्रकारे, जेणेकरून आपलं जे उत्तर आहे ते लवकर सॉल्व्ह होईल. तर या प्रश्नाचा जो उत्तर आहे ते काय आहे डी. सो लेट्स मूव टू नेक्स्ट पेज. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड 3-phase reactive power if the line voltage is VL and line current is IL. आपल्याला 3-phase मधली रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला विचारलेला आहे, बरोबर. तर बघा आता इथं तुम्हाला कन्फ्यूज केलेला आहे. आपल्याला माहित आहे हा जो पेपर आहे हा आहे MCQ, पण काही प्रमाणात जो आहे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतात. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बघा हे पण आहे PR इज इक्वल टू म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू 3 × VL म्हणजे लाईन व्होल्टेज आणि IL म्हणजे लाईन करंट आणि cos θ. हे याचा करेक्ट आन्सर आहे, बरोबर. हे जर तुम्ही क्लिक केलं तरी तुमचा आन्सर राईट होईल. आणि त्याचा दुसरा भाग म्हणजे हे जरी तुम्ही क्लिक केलं D VL 3 VL IL cos Q θ तर हे सुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारचे कन्फ्युजिंग क्वेश्चन जे आहे हे ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला येत असतात, म्हणून त्याचंही तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर आपण दोन्हीपैकी कोणत्याही एका याच्यावर क्लिक करू आन्सरवर. तर मी बी वर क्लिक करतो आणि नेक्स्ट पेज करतो. तर बघा पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर आलेला आहे की व्हॉट इज द नेम ऑफ द क्वेशनरी साइन. ही जी साइन तुम्हाला दिसते आहे सिम्बॉल, साइन्स अँड सिम्बॉल चा जो चॅप्टर आपला झालेला आहे त्याच्यावर एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सेफ्टी सायन्सचे जे 4 प्रकार आहेत 1 2 3 4 जेवढे 4 प्रकार आहेत त्या सेफ्टी सायन्सचे टाइप्स, नंतर कलर, नंतर यूज, नंतर एक्झाम्पल आणि शेप,
या 5 गोष्टींवर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या या गोष्टी समजून घ्याल, म्हणून तो तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा. तर आपण या प्रश्नावर येऊ. तर कोणत्या प्रकारची साईन आहे बघा. बघा एक ट्रायंगल दिसत आहे आणि झेब्रा क्रॉसिंग सारखा, आणि एक माणूस जो आहे, एक व्यक्ती जी आहे ती त्या रस्त्यावरून क्रॉस करत आहे, रस्ता क्रॉस करत आहे. तर ही जी साईन आहे ही कशाची बघा. अंडरग्राऊंड नाही, स्कूल नाही, हे आहे पेडेस्ट्रियल क्रॉसिंग म्हणजे पैदल क्रॉसिंग. बघा तुम्ही इथं हिंदीमध्ये सुद्धा बघू शकता. हिंदीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एकदम सोपं वाटेल की पैदल क्रॉसिंग हा जो आहे पेडेस्ट्रियल क्रॉसिंगचा सिम्बॉल आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द हॅमर. तुम्हाला एक हॅमरचं डायग्राम दिलेली आहे आणि त्याचं नाव विचारलेलं आहे, व्हॉट इज द नेम. तर एकदम सोपा प्रश्न आहे. तर या हॅमरचं जे नाव आहे ते आहे क्लॉ हॅमर. क्लॉ हॅमरचा वापर आपण कशासाठी करतो. फॉर एक्स्ट्रॅक्टिंग द नेल्स फ्रॉम द वॉल, म्हणजे जे खिडे आहे, खिडे उपटण्यासाठी या काढण्यासाठी आपण क्लॉ हॅमरचा वापर करतो. तसे अजून काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत ज्या मला वाटतं की तुम्हाला माहीत पाहिजे, जसं की कुलमच्या रिलेटेड. 1 कूलम इज इक्वल टू 1 एम्पियर सेकंड. नंतर 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कूलम पर सेकंड. नंतर बघा पुढच्या अशा टर्म्स आहेत की जसं की करंट. करंट इज इक्वल टू बघा करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. चार्ज अपॉन टाइम. तर अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. जसं आपण बघितलं की एम्पियर इज इक्वल टू कुलम अपॉन सेकंड, तर हाच फॉर्म्युला आहे तो, पण इथं काय दिलेलं आहे, जे मेन गोष्ट आहे ती दिलेली आहे. जसं की बघा आता तुमच्या शब्दात सांगतो तुम्हाला की करंटचं युनिट एम्पियर बरोबर. नंतर चार्जचं कुलम आणि टाईमचं सेकंड, म्हणजे एम्पियर इज इक्वल टू कुलम पर सेकंड बरोबर. समजलं. सो आपण कुलम हे ऑप्शन क्लिक केलं आणि नेक्स्ट केलं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे की व्हॉट इज द युनिट ऑफ कपॅसिटन्स. बघा कपॅसिटन्सचं युनिट विचारलेलं आहे. इथं आपण कपॅसिटरचे उदाहरणं पण सोडवले. तर युनिट जे कपॅसिटन्सचं आहे ते आहे फॅरेड. फॅरेड जे आहे हे कपॅसिटन्सचं युनिट आहे. ऑप्शन क्रमांक पहिला जो आहे तोच आपला करेक्ट आन्सर आहे. मग म्हो कशाचं आहे. म्हो जे युनिट आहे हे आहे कंडक्टन्सचं. नंतर कुलम आपण आताच बघितलं चार्जचं. आणि हेनरी जे युनिट आहे हे आहे इंडक्टन्सचं जे युनिट आहे हे हेनरी आहे. मी तर म्हणतो तुम्ही एक लिहूनच घ्या हे जे मी युनिट सांगतोय, क्वांटिटी आणि त्यांची युनिट, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. कारण एवढे युनिट्स आणि क्वांटिटी आहेत, यातले तुम्हाला 3-4 जरी आले तर तुमचं ते एक पेज वाचलेलं युनिट आणि क्वांटिटीचं हे तुमचं एक महत्त्वपूर्ण ठरेल. तर आपण याचे फॅरेडवर क्लिक करू आणि नेक्स्टवर करू. सो आपला पुढचा प्रश्न आलेला आहे की व्हॉट इज द युनिट ऑफ कंडक्टन्स. आता इथं कंडक्टन्सचं विचारलेलं बघा. मी मागच्या प्रश्नात सांगितलं की कंडक्टन्सचं जे युनिट आहे ती काय आहे, म्हो. MHO म्हो जे आहे हे कंडक्टन्सचं युनिट आहे. मग ओहम मीटर कशाचं आहे. ओहम मीटर जे युनिट आहे ही आहे रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं जे युनिट आहे ते आहे ओहम मीटर. आणि आपल्याला माहीतच आहे ओहम जे युनिट आहे हे आहे रेजिस्टन्सचं युनिट आहे.
आता काही जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे बेसिक्स आहे तेही कच्चं आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येकाचा विचार करून स्पेलिंग वाईज आणि प्रत्येक शब्द फोडून फोडून सांगत आहे. का? कारण प्रत्येकाचा जो छोट्यात छोटा कॉन्सेप्ट जो आहे तो माझ्या माध्यमातून हा क्लिअर व्हायला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कंडक्टन्स युनिट काय आहे मग म्हो. नेक्स्ट पेज बघा, पुढच्या पेजवर विचारलेलं आहे आता रिलक्टन्सचं युनिट. व्हॉट इज द युनिट ऑफ रिलक्टन्स? तर रिलक्टन्सचं जे युनिट आहे ते आहे एम्पियर टर्न्स पर वेबर. एम्पियर टर्न्स पर वेबर हे जे तुम्हाला युनिट दिसत आहे इथं ऑप्शन क्रमांक 4 हे आहे एम्पियर टर्न्स पर वेबर. कशाचा? रिलक्टन्सचं युनिट आहे. तर आपल्याला बाकीच्या गोष्टीसुद्धा माहिती पाहिजे, जसं की वेबर पर मीटर स्क्वेअर कशाचं आहे? क्विक सांगता यायला पाहिजे की वेबर पर मीटर स्क्वेअर जे आहे हे फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे. नंतर वेबर पर मीटर हे मॅग्नेटिक पोटेन्शियलचं युनिट आहे. अशा प्रकारे आपल्याला हे जे युनिट्स आहे ते समजायला पाहिजे, लगेच क्विक माहिती करायला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं आहे एम्पियर टर्न्स. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू. व्हॉट इज द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी? बघा, हे जे प्रश्न आहेत ही एक सिरीजच चाललेली आहे युनिट्स विचारण्याची. तर यात आपल्याला रेजिस्टिव्हिटीचं युनिट विचारलेलं आहे. तर हा एक सोपा प्रश्न आहे. रेजिस्टिव्हिटीचं युनिट जे आहे ते आहे ओहम मीटर. ओहम मीटर जे आहे रेजिस्टिव्हिटीचं युनिट आहे. नंतर बघा, बाकीचे आपण आताच बघितले, म्हणून ओहम मीटरवर क्लिक करू आन्सर आणि नेक्स्टवर जाऊ. व्हॉट इज द यूज ऑफ फर्मर चिजल? पुढचा प्रश्न आपला फर्मर चिजलचा यूज काय आहे हे विचारलेलं आहे. तर बघा, लाईट चिजलिंग वर्क टू क्लीन शार्प कॉर्नर, मार्किंग रेक्टँग्युलर होल्स इन वुडन, नंतर पेअरिंग अँड फिनिशिंग जॉईंट्स, नंतर जनरल चिजलिंग वर्क. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जनरल चिजलिंग वर्क. जे फर्मर चिजल आहे ती जनरली कोणतेही आपण चिजलिंग वर्कसाठी तिचा वापर करू शकतो, म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे डी, जनरल चिजलिंग वर्क. सो नेक्स्ट पुढचा प्रश्न आपल्याला बघा, एक चित्र तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. इस औजार का उपयोग म्हणजे व्हॉट इज द यूज ऑफ दिस टूल? बघा, या टूल्सचा उपयोग काय आहे असं विचारलेलं आहे. तर अगोदर आपण जाणून घेऊ की या टूलचं नाव काय आहे. तर या टूलचं नाव आहे पिन्सर. पिन्सर या टूलचं नाव आहे आणि याचा जो उपयोग होतो तो कशासाठी होतो? एक्स्ट्रॅक्टिंग द नेल्स फ्रॉम द वूड, म्हणजे लाकडामधून खिळे काढण्यासाठी किंवा उपटण्यासाठी या पिन्सरचा उपयोग होतो. लक्षात ठेवा. तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला क्विक पहिल्याच ऑप्शनमध्ये मिळालेलं आहे. आता ॲज कम्पेअर टू दुसरे ऑप्शन बघू. होल्डिंग द हॉट सबस्टन्स, तर हे याचं उत्तर नाही. नंतर कटिंगचं उत्तर, हे याचं उत्तर नाही. नंतर लूजनिंग अँड टाईटनिंग, लूज आणि टाईट आपण याच्या सहाय्याने करू शकत नाही नट बोल्टला, म्हणून आपण काय केलं? ऑप्शन जो एक्स्ट्रॅक्टिंग नेल याला क्लिक केलं आणि पुढच्या प्रश्नाकडे वळलो. तर पुढचा प्रश्न असा आहे की व्हॉट इज द व्होल्टेज ड्रॉप इन रेजिस्टन्स R2 इन द सिरीज सर्किट? सिरीज सर्किटमध्ये बघा, तुमच्या स्क्रीनवर एक डायग्राम दिलेली आहे. बघा, मी झूम करून तुम्हाला दाखवतो की ही जी डायग्राम आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, बरोबर. तर तिचा काय विचारलेला आहे आपल्याला? व्होल्टेज ड्रॉप विचारला आहे R2 मधला. R2 कोणता आहे? हा R2. याचा आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बघा, इथं R1 दिलेला आहे 100 ओहम. लिहून घेऊ आपण. R1 100 ओहम. R2 किती दिलेला आहे? R2 दिलेला आहे 200 ओहम. R3 हा इथं बघा, R3 दिलेला आहे 300 ओहम आणि हा R4 दिलेला आहे 400 ओहम. तर अशा प्रकारे R1, R2, R3 आणि R4 आहेत.
तर आपल्याला काय काढायचं इथं, व्होल्टेज काढायचं आहे. तर त्यात पूर्वी आपल्याला प्रत्येक रेजिस्टन्समध्ये जो करंट आहे तो काढावा लागेल, कारण सिरीज सर्किट असल्यामुळे. बघा सिरीज सर्किटचे गुणधर्म आपण बघितले, त्याच्यामध्ये आपण बघितलं की सिरीज सर्किटमध्ये ओके, इन सिरीज सर्किट व्होल्टेज आणि करंटची आपण तुलना करू. तर व्होल्टेज जे आहे ते डिवाइड होतं आणि करंट सेम राहतो. बरोबर, व्होल्टेज डिवाइड होतं आणि करंट सेम राहतो. त्याच्यामुळे आपण करंटची व्हॅल्यू जर आपण काढली तर आपण व्होल्टेजची व्हॅल्यू आपण काढू शकतो, या की 200 ओहमच्या रेजिस्टन्समध्ये किती व्होल्टेज ड्रॉप झाला. बरोबर, तर त्याच्यासाठी आपण काय काढू, करंटची व्हॅल्यू काढू. तर करंटची म्हणजे I इज इक्वल टू किती, V अपॉन R. हा एक फॉर्म्युला आपला ओम्स लॉचा फॉर्म्युला आहे. I इज इक्वल टू V अपॉन R. तर आपण याच्यामध्ये किमती टाकू. V आपला आहे इथं 50 व्होल्ट, बघा इथं दिलेला आहे 50 व्होल्ट. आणि जो R आहे, R कोणता, टोटल रेजिस्टन्स. आता टोटल रेजिस्टन्स आपण कसा काढू, कनेक्शन जे आहे ते कसं सिरीजमध्ये आहे म्हणून सर्वांची बेरीज करून घेऊ. 100 प्लस 200 प्लस 400 आणि प्लस 700 यांची जेव्हा तुम्ही बेरीज कराल तेव्हा किती होतील, 4 आणि 3 700 आणि हे 200 900 आणि 1 100,000, 1000 ओहम ही याची किंमत होईल. 1000. मग आपण काय करू, आरच्या ठिकाणी 1000 टाकू आणि त्याला सिम्प्लिफाय करू. तुमचं जे उत्तर आहे ते आहे 5/100. 5/100 असं तुमचं उत्तर भेटेल. आता हे जे उत्तर तुमचं आलेलं आहे हे कशाचं उत्तर आहे, आयचं. आता याला पुढे आपण सिम्प्लिफाय करू. बघा I इज इक्वल टू 5/100. तर जेव्हा आपण याला सिम्प्लिफाय करू तेव्हा काय येईल, 0.05. तर हा आपल्याला भेटला करंट 0.05. ही आपल्याला भेटली करंटची व्हॅल्यू. आपल्याला काढायचं काय आहे, आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. तर आपण काय काढू, व्होल्टेज ड्रॉप. फॉर्म्युला काय आपला, VD कशाचा, इन R2. अशा प्रकारे टाकला आपण. तर V इज इक्वल टू सिम्पली I इंटू R असा फॉर्म्युला आहे आपला. I किती काढला आपण, 0.05 आणि R किती काढला, R जो आहे आता हा इथं Rची व्हॅल्यू कोणती घ्यावी लागेल, या प्रॉपर रेजिस्टरची, म्हणजेच किती 200 ओहम. तर बरोबर, आता जेव्हा आपण याला सॉल्व करू तेव्हा किती उत्तर येईल, मग बघा सॉल्व करा. जेव्हा आपण याला सॉल्व करू तेव्हा उत्तर आलेलं आहे 10 व्होल्ट. बरोबर. आता हे जे उत्तर आहे आपण विदाऊट हे जे सिम्प्लिफिकेशन आपण केलं ते न करताही सोडवू शकलो असतो. कसं, बघा जर आपण ही जी आयची किंमत आहे, आयची किंमत 5/100 एवढीच ठेवली असती. आपल्याला V काढायचा होता. V इज इक्वल टू I बरोबर 5/100 इंटू R. R किती 200. बरोबर. आता बघा हे 0 गेलं आणि हे 0 गेलं. आता 1 जर डिवाइडला असलं तर काय होते, काहीच किंमत नसते. म्हणून 20 गुणेला 5 बरोबर किती होतात, आपण हे उदाहरण त्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकलो असतो. जर आपण आयची किंमत 5/100 एवढीच जर ठेवली असती तर आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा होता R2 मधला. बरोबर. तर आयची व्हॅल्यू आपण V इज इक्वल टू I इंटू R, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. आयची व्हॅल्यू किती 5/100 आणि आरची व्हॅल्यू किती आली 200. मग हे 0 गेले आणि हे 0 गेले. बरोबर. उत्तर काय आलं, 5 गुणिले 2 इज इक्वल टू 10. 10 वॉट, 10 व्होल्ट. व्होल्टेजचं युनिट जे आहे ते व्होल्ट. तर बघू आता 10 व्होल्ट हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन्समध्ये कुठं आहे. झूम आउट करतो मी. 10 व्होल्ट बघा ऑप्शन क्रमांक B जो आहे
हा आपला करेक्ट आन्सर आहे. सो नेक्स्ट पेज. What will happen if the polarized electrolytic capacitor is reversely connected? जर एक पोलराइज इलेक्ट्रोलिटिक कपॅसिटर आहे आणि ते जर आपण रिव्हर्सली कनेक्ट केलं म्हणजे उलट कनेक्ट केलं तर त्याचा काय परिणाम होईल? बघा, जेव्हा आपण कपॅसिटर जे आहे त्याची जर रॉंग कनेक्शन किंवा विरुद्ध कनेक्शन करू तेव्हा काय होईल, ते कपॅसिटर जे आहे ते गरम होईल अगोदर आणि मग काय होईल, एक्सप्लोड होईल, म्हणजे त्याचं फुटू शकतो ते. तर ते असा ऑप्शन आहे का कुठं बघू आपण? बघा, ऑप्शन क्रमांक सी, एक्सप्लोड अँड ड्यू टू एक्सेसिव्ह हीट, म्हणजे जास्त हीट निर्माण झाल्यामुळे काय होते, एक्सप्लोड होईल. सो सी वर आपण क्लिक करू आणि नेक्स्ट पेज करू. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, विच कंडिशन ऑफ द विक्टिम इज रिफर्ड ॲज कोमा स्टेज? म्हणजे विक्टिमची, पीडिताची जी कोणती कंडिशन आहे ज्याला आपण कोमा स्टेज असं म्हणतो डायरेक्ट. आपल्याला माहीत आहे कोमा जो आजार आहे हा खूप मोठा आजार आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, जो मानवी शरीर आहे ते एकदम निश्चल होऊन जातं, ना जेवण ना हालचाल, अशा प्रकारचा हा कोमा आजार असतो. तर त्याच्या बघू, तर पहिला ऑप्शन आहे कॉन्शियस बट नॉट रिस्पॉन्ड टू कॉल, म्हणजे शुद्धीत तर आहे पण कॉलला रिस्पॉन्स करत नाही, म्हणजे काही बोलत वगैरे नाही. नंतर ब्रीथिंग बट कॅनॉट रिस्पॉन्ड, श्वास त्याचा सुरू आहे पण तो उत्तर देऊ शकत नाही, रिस्पॉन्ड करू शकत नाही. नंतर लाय टोटली सेन्सलेस अँड डू नॉट रिस्पॉन्ड टू कॉल्स, म्हणजे पूर्णतः संवेदनहीन राहतो तो, म्हणजे कोणत्याही प्रकारची संवेदना त्याला होत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला किंवा कॉल केला तुम्ही तर त्याला रिस्पॉन्स तो करत नाही. तर आपलं जे सी ऑप्शन आहे हे करेक्ट आहे. नंतर डी काय आहे, अनकॉन्शियस बट कॅन रिस्पॉन्ड टू कॉल, हे तर होऊच शकत नाही की तो काय बेशुद्ध आहे पण कॉल देऊ शकतो, म्हणजे आपल्याला उत्तर देऊ शकतो, कसं शक्य आहे? म्हणून ऑप्शन सी जे आहे हे करेक्ट आहे. आणि नेक्स्ट पेज बघा, प्रश्न क्रमांक 36 वर आपण आता पोहोचलेलो आहे. विच इलेक्ट्रिकल टर्म इज डिफाइंड ॲज द टोटल अपोजिशन टू करंट इन AC पॅरलल सर्किट? बघा, AC पॅरलल सर्किटमध्ये टोटल अपोजिशन टू द सर्किट त्याला काय म्हणतात, म्हणजे विरोधाला, पूर्ण सर्किटला जो विरोध करतो तर त्या टर्म्सला काय म्हणतात, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर त्याला म्हणतात ॲडमिटन्स. ऑप्शन क्रमांक 1 जो आहे आपला तो करेक्ट ऑप्शन आहे. तर ॲडमिटन्सवर आपण क्लिक करू. आता इम्पेडन्स म्हणजेच काय? मग इम्पेडन्स ही जी टर्म आहे, आता बाकीच्या ऑप्शनचाही मी विचार तुम्हाला सांगतोय, कारण नुसतं उत्तर देऊन जर मी पुढे निघालो तर काय हे न्याय होणार नाही, कारण तुम्हाला मला पूर्ण ज्ञान जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं नॉलेज जे आहे ही 4 पट होईल. तर इम्पेडन्स जो आहे त्याला आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो असतो AC सर्किटमधला, म्हणजे इम्पेडन्स म्हणजे एक प्रकारचा जो आहे विरोधच आहे. नंतर ससेप्टन्स जो आहे हा रेसिप्रोकल ऑफ रिॲक्टन्स, रिॲक्टन्सचा जो रेसिप्रोकल आहे म्हणजे विरुद्ध बाजू आहे. आणि त्याचं जे युनिट आहे ते आहे सिमेन्स, SEIMENS, सिमेन्स हे जे युनिट आहे हे आहे ससेप्टन्सचं युनिट. तर अशा प्रकारे हे आहे. आणि रेजिस्टन्स तर आपल्याला माहीतच आहे, रेजिस्टन्स म्हणजेच काय, DCची टर्म्स आहे ही, म्हणजेच विरोध आपण म्हणतो, विरोध रेजिस्टन्स. तो काय करतो, सर्किटच्या करंटला काय करतो, अपोज करतो, म्हणून त्याला रेजिस्टन्स असं म्हणतात. तर आपण ॲडमिटन्स ह्या करेक्ट ऑप्शनवर क्लिक केलं आणि नेक्स्ट पेज करतो. तर पुढचा प्रश्न 37 आलेला आहे. विच फॅक्टर इज डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ कपॅसिटन्स इन कपॅसिटर? म्हणजे कोणत्या फॅक्टर जो आहे हा कपॅसिटरची व्हॅल्यू, म्हणजे कपॅसिटरची व्हॅल्यू माहिती करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो? तर
थिकनेस ऑफ द प्लेट, मटेरियल ऑफ द प्लेट, एरिया ऑफ द प्लेट आणि शेप ऑफ द प्लेट. बघा अशा प्रकारचं हे ऑप्शन्स आहेत. तर त्यातलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे एरिया ऑफ द प्लेट्स. म्हणजे जो प्लेटचा जो क्षेत्रफळ आहे, प्लेटचं जे क्षेत्रफळ आहे ते खूप मोठा रोल करतं या कपॅसिटरच्या कपॅसिटन्सची व्हॅल्यू माहीत करण्यामध्ये. म्हणून एरिया ऑफ द प्लेट्स या ऑप्शन आपण क्लिक करू आणि नेक्स्ट पेजवर जाऊ. तर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे. विच फाईल इज यूज फॉर शार्पनिंग द ब्लॉन्ट टीथ ऑफ द टेनन सॉ. बघा इथं फाईल विषयी विचारलेलं आहे की कोणत्या प्रकारची फाईल जी आहे ती शार्पिंगसाठी वापरली जाते. म्हणजेच काय, धार देण्यासाठी वापरली जाते. कशाला? खराब झालेले जे बसलेले दाते असतात. कशाचे? टेनन सॉचे. आता टेनन सॉचे दाते माहीत आहे तुम्हाला, अशा प्रकारचे टेनन सॉचे दाते असतात. ओके, तर ह्या दात्यांना किंवा या ज्या टीथ जे असतात यांना शार्प करण्यासाठी ट्रायंग्युलर फाईल वापरली जाते. तुम्ही बघू शकता हा जो आकार आहे इथं लक्ष द्या. हा जो आकार आहे हा ट्रायंग्युलर शेप आहे बघा. तर याला शार्प करण्यासाठी सुद्धा ट्रायंग्युलर शेपची जी फाईल आहे तिचा वापर केला जातो. ट्रायंग्युलर शेपची फाईल जी आहे ती काही अशा प्रकारामध्ये असते, अशा आकारामध्ये असते. त्याच्यावर कट्स असतात. आपण शिकलेलोच आहात. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे? ट्रायंग्युलर फाईल. नेक्स्ट पेज. बघा पुढचा फॉर्म्युला आलेला आहे की विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द पॉवर ऑफ DC सर्किट. DC सर्किटमध्ये पॉवर मोजण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर आपण केव्हाचेच म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या प्रश्नापासूनच आपण या फॉर्म्युल्याचा वापर करत आलेलो आहे की P इज इक्वल टू V इंटू I. बरोबर, या फॉर्म्युल्याला फिट एकदम पाठ करून टाका. हा फॉर्म्युला जो आहे तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरतो. तर पॉवर मोजण्यासाठी आणि पॉवरचे त्यासोबतच वेगवेगळ्या फॉर्म्युल्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी. जसं की आपल्याकडे ओहम्स लॉचे फॉर्म्युले आहेत. तर काही वेळेस काय होतं, सपोज आपल्याला I दिलेला असतो आणि R दिलेला असतो, P काढायची असते, पॉवर काढायची असते. मग P इज इक्वल टू काय आहे? V इंटू I आहे. बरोबर, मग V तर आपल्याकडे नाही आहे, V ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे, I ची व्हॅल्यू आहे आणि R ची व्हॅल्यू आहे. तेव्हा काय करावं लागतं आपल्याला? ओहम्स लॉचा वापर करून ह्या V ला काय आपल्याला V ची व्हॅल्यू काय आहे? I इंटू R. V इज इक्वल टू I इंटू R. म्हणून त्याला V च्या जागी I इंटू R ला टाकून म्हणजे I इंटू R अशा प्रकारे रिप्लेस करून आपल्याला नवीन फॉर्म्युला तयार करावा लागतो. तो फॉर्म्युला काय होईल मग? I इंटू I काय होईल? I स्क्वेअर आणि हा R, I स्क्वेअर R. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले जे आहे ते तयार करावे लागतात एका फॉर्म्युल्यापासून. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे काय आहे बघा. करंट इंटू रेजिस्टन्स नाही, करंट इंटू व्होल्टेज ही आहे. करंट इंटू व्होल्टेज I इंटू V. V इज इक्वल टू, आता P इज इक्वल टू V इंटू I विचारलेलं आहे ना. I इंटू V, V इंटू I सारखंच आहे, ते गुणाकार केला. नंतर व्होल्टेज इंटू टाईम नाही, व्होल्टेज इंटू रेजिस्टन्स हे पण नाही. नेक्स्ट पेज. बघा पुढचा जो ऑप्शन आहे, प्रश्न आहे तो आहे विच इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. सर्वात सोपा प्रश्न. जर तुम्ही व्यवस्थित नियमित अभ्यास करत असाल तर या प्रश्नापेक्षा सोपा प्रश्न तुमच्याकडे कोणताच नाही. रेजिस्टन्सचा काय आपल्याला इनवर्सली प्रोपोर्शनल विचारलेलं आहे की कोणती जी टर्म आहे ही इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स आहे. तर आपल्याला अगोदर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. R इज इक्वल टू रो L बाय A. हा फॉर्म्युला
जसं मी सांगितलं की 5 फॉर्म्युले आहे जे तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर जे आहे हे पूर्ण 5 फॉर्म्युले कव्हर करतात. तर ओहम्स लॉचे 3 फॉर्म्युले, नंतर पॉवरचा 1 फॉर्म्युला आणि हा 1 फॉर्म्युला. या 5 फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही पूर्ण करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचे जेवढेही न्यूमेरिकल्स आहेत ते सर्व सॉल्व करू शकता जर तुमचे हे 5 फॉर्म्युले पाठ असले तर. तर इथं विचारलेलं काय आहे, फॉर्म्युल्यामध्येच त्याचा आन्सर आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. म्हणजे हा रेजिस्टन्स कशाचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, समप्रमाणात. तर कशाच्या समप्रमाणात आहे तो, तर हा जो रेजिस्टन्स आहे हा स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि लेंथ यांच्या समप्रमाणात आहे. आणि मग कशाच्या व्यस्त प्रमाणात आहे, या एच्या. ए म्हणजेच काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणून आपलं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट आन्सर आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आपण त्याच्यावर क्लिक करू आणि नेक्स्ट पेज. पुढचा प्रश्न येत आहे, विच इज द ॲप्लिकेशन ऑफ सिरीज करंट सर्किट. सिरीज सर्किटचं ॲप्लिकेशन विचारलेलं आहे इथं. तर इथे जे पहिला ऑप्शन आहे मल्टिप्लायर रेजिस्टर ऑफ व्होल्टमीटर, दुसरं आहे व्होल्टमीटर कनेक्शन, शंट रेजिस्टर इन ॲमीटर आणि लाइटनिंग सर्किट इन होम. तर बघा सिरीज विचारलेलं आहे, तर आपण इलिमिनेट करू प्रश्नांना जे ऑप्शन आहे त्यांना. जे लाइटनिंग सर्किट होममध्ये आहे तर घरामध्ये आपण कोणतं कनेक्शन करतो, पॅरलल करतो, बरोबर, म्हणून हे नाही. नंतर शंट रेजिस्टर इन ॲमीटर, आता शंट म्हणजेच पॅरलल म्हणून हे पण नाही. व्होल्टमीटर कनेक्शन तर आपण पॅरललमध्ये करतो, हे पण नाही. जे उत्तर आहे आपलं ते काय आहे, मल्टिप्लायर रेजिस्टर ऑफ अ व्होल्टमीटर, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे तुम्ही इलिमिनेशन मेथडने सुद्धा करेक्ट आन्सर जे आहे ते काढू शकता. तर आपण ऑप्शनवर क्लिक करू आणि नेक्स्ट प्रश्न बघू. तर पुढचा जो प्रश्न आहे, विच इज द करेक्ट एक्सप्रेशन ऑफ कपॅसिटन्स सी इफ द इलेक्ट्रिक चार्ज इज क्यू अँड द व्होल्टेज इज व्ही. आपल्याला कपॅसिटन्सचा फॉर्म्युला त्यांनी डायरेक्टली विचारला आहे की कपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असेल जर चार्ज आणि व्होल्टेज दिलेलं असेल तर. तर बघा इथं काही फॉर्म्युले दिलेले आहेत, तर तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तोच फॉर्म्युला खाली वर इकडे तिकडे करून दिलेला आहे. तर जो करेक्ट फॉर्म्युला आहे तो आपला आहे ऑप्शन क्रमांक डी, सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. म्हणजेच कपॅसिटन्स जो आहे इज इक्वल टू क्यू म्हणजेच काय, चार्ज अपॉन व्होल्टेज. चार्ज अपॉन व्होल्टेज इज इक्वल टू कपॅसिटन्स, अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. तर आपण नेक्स्ट याला आन्सर करू आणि नेक्स्ट पेजवर जाऊ. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे की विच इज द सेमी कंडक्टर मटेरियल. आता सेमी कंडक्टर च्या विषयी सांगण्या अगोदर 3 टर्म्स आहेत बघा या फील्डमध्ये. एक आहे कंडक्टर, दुसरी आहे इन्सुलेटर आणि तिसरी आहे सेमी कंडक्टर. ओके, तर बघा कंडक्टर म्हणजेच काय, ज्याच्यामधून विद्युतचा प्रवाह जो आहे हा सुरळीतरित्या विदाऊट एनी रेजिस्टन्स म्हणजे कोणताही विरोध न होता विद्युतचा प्रवाह त्याच्यातून फ्लो होतो तो असतो कंडक्टर. आणि जो विजेच्या प्रवाहाला विरोध करतो तर तो असतो इन्सुलेटर म्हणजेच रेजिस्टर असं म्हणतो आपण त्याला. तर इन्सुलेशनचं जे काम करतो तो. नंतर सेमी कंडक्टर जे आहे ते काय आहे, सेमी कंडक्टरची व्याख्याच आहे की विशिष्ट वेळेमध्ये जो कंडक्टर आणि इन्सुलेटर या दोन्हीचं काम करतो तर त्याला सेमी कंडक्टर असं म्हणतात. नावामध्येच त्याचा अर्थ आहे. सेमी म्हणजेच काय बघा, सेमी म्हणजेच काय, अर्ध, आणि कंडक्टर म्हणजे वाहक.
तो काय आहे, अर्धवाहक आहे. म्हणून आपलं जे ॲन्सर आहे आता आपण बघू. तर ऑप्शन्स दिलेले आहेत बघा, जर्मेनियम, युरेका, एबोनाइट, मॅग्नीन. तर याच्यातलं जर्मेनियम जे आहे हे आपलं करेक्ट ॲन्सर आहे. तर ते का, तर जर्मेनियम जो धातू आहे, सेमीकंडक्टर धातू आहे, याच्या शेवटच्या कक्षेत म्हणजे ॲटॉमची जी कक्षा आहे त्याच्या शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ज्या धातूच्या अणूच्या शेवटच्या कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स असतात तो सेमीकंडक्टर आहे असं मानलं जातं. त्याचे 2 उदाहरणं आहेत, जर्मेनियम आणि सिलिकॉन. बघा, नोट करून घ्या, जर्मेनियम आणि सिलिकॉन. तर त्याच्यामध्ये सुद्धा जर्मेनियम जो आहे, जर्मेनियमचा अणुक्रमांक आहे 32 आणि सिलिकॉनचा काय आहे 14. आता जेव्हा आपण त्याची ॲटॉमची रचनाच्या प्रमाणे त्याला टाकाल तेव्हा 2, 8, 18 हे किती झाले, 28 झाले. 29, 30, 31, 32 म्हणजे 4 शेवटच्या कक्षेत बरोबर आले 4 इलेक्ट्रॉन्स. तसंच सिलिकॉन 2, 8, 2 आणि 8 10 झाले, प्लस 4 शेवटच्या कक्षेत आले 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणून हा सिलिकॉन जो आहे हा पण सेमीकंडक्टर आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हे ॲन्सर मिळालेलं आहे. जर ऑप्शनमध्ये जर जर्मेनियम आणि सिलिकॉन दोन्ही असले असते तर ऑप्शन जो सी असला असता, बोथ बी, ए अँड बी किंवा बोथ जर्मेनियम अँड सिलिकॉन, हा आपला करेक्ट असला असता. तर आपण जर्मेनियमवर क्लिक करू आणि नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. तर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे. विच मटेरियल इज हॅविंग निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट प्रॉपर्टी. तर मी तुम्हाला सर्व डिटेल्डमध्ये सांगतो या प्रश्नाविषयी. तर निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट या अगोदर टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे काय असतो, तर टेम्परेचर कोइफिशियंट जो असतो हा असतो रेजिस्टन्स पर ओहम डिग्री सेंटीग्रेड, हा असतो टेम्परेचर कोइफिशियंट. बघा, लक्षात ठेवायला थोडं कठीण आहे पण लक्षात ठेवावं लागेल. ओके, रेजिस्टन्स पर ओहम डिग्री सेल्सिअस. तर आपण विच मटेरियल इज हॅविंग निगेटिव्ह टेम्परेचर, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट कोणत्या मटेरियलमध्ये आहे. तर अगोदर आपण हे लक्षात घेऊ की निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट आणि पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट काय असतं. तर याच्यामध्ये पण 2 टर्म असतात ज्याच्यामध्ये बदल घडतो. तर एक असते टेम्परेचर आणि एक असते रेजिस्टन्स. पॉझिटिव्हमध्ये पण टेम्परेचर आणि रेजिस्टन्स. बघा, अगोदर पॉझिटिव्हमध्ये सांगतो. बघा, जर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजेच काय, जेव्हा टेम्परेचर वाढते तेव्हा रेजिस्टन्ससुद्धा वाढतो आणि टेम्परेचर कमी झाले असता रेजिस्टन्ससुद्धा कमी होतो. तर ही जी कंडिशन आहे ही पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असं म्हणतात. निगेटिव्हमध्ये काय होतं, जर टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स कमी होतो. अशा प्रकारे हे विरुद्ध क्रिया होते, म्हणून यालाच निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टर असं म्हणतात. तर आपल्या प्रश्नाकडे वळू आपण. तर असा कोणता धातू आहे की मटेरियल आहे ज्याचा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स काय आहे, निगेटिव्ह. तर त्याचं उत्तर आहे मायका. मायका जो मटेरियल आहे त्याचं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो आणि टेम्परेचर कमी केलं तर रेजिस्टन्स वाढतो, म्हणून ते निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टर आहे. ओके, तर आपण या प्रश्नाच्या ॲन्सरवर क्लिक करू, मायका, आणि नेक्स्ट पेजवर जाऊ. पुढचा प्रश्न आपला आहे, विच मेथड ऑफ सोल्डरिंग इज यूज फॉर रिपेअरिंग अ व्हेकल बॉडी. आता व्हेकल बॉडी जी असते म्हणजे वाहनांची जी बॉडी असते त्यांच्यावर जर सोल्डरिंग करायची असली, म्हणजे एखादा पार्ट जर चिकटवायचा असला दुसऱ्या पार्टला, किंवा जे व्हेकल जे असतात त्यांचे जे छोटे छोटे पार्ट्स असतात समोर इंजिनमधले, त्यांना जर कनेक्ट करायचं असलं तर कोणत्या प्रकारची सोल्डरिंग केली जाते. तर त्याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते आहे, बघा आपण ह्याच्यातच बघू, सोल्डरिंग विथ सोल्डरिंग गन आहे का, नाही. एवढी मोठी गाडी असते, सोल्डरिंग गनने सोल्डरिंग करू का आपण, नाही. नंतर सोल्डरिंग विथ सोल्डरिंग
गन, आता सेम आलेलं आहे म्हणून हे पण नाही. नंतर डीप सोल्डरिंग नाही. डीप सोल्डरिंग म्हणजे काय असतं, एका पॉटमध्ये किंवा कढईमध्ये सोल्डर जो असतो त्याला काय असतं, पेटवला जातो म्हणजे उकळवला जातो, जेणेकरून तो लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतो. नंतर काय केलं जातं, त्याच्यामध्ये जो जॉईंट असतो, आपला टाकलेला जो जॉईंट असतो किंवा बनवलेला जो जॉईंट असतो तो त्याच्यामध्ये डुबवतात किंवा एका पडीच्या सहाय्याने, पडी म्हणजेच लॅडलच्या सहाय्याने त्याच्यावर टाकतात, जेणेकरून त्या जॉईंटला सोल्डरिंग होते. बरोबर. तर अशा प्रकारची ही सोल्डरिंग असते, डीप सोल्डरिंग. तर चौथा ऑप्शन काय आहे, सोल्डरिंग विथ फ्लेम, म्हणजे फ्लेमच्या सहाय्याने सोल्डरिंग करणे. तर आपला जो ऑप्शन डी आहे हा करेक्ट आन्सर आहे, म्हणून आपण ऑप्शन डी ला क्लिक करू. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 46. विच वन डिफाईन द चेंज इन रेजिस्टन्स इन ओहम पर डिग्री सेंटीग्रेड. बघा, तुम्हाला आताच सांगितलं मी, चेंज इन ओहम पर डिग्री सेंटीग्रेड. बरोबर. तर काय आहे, चेंज इन रेजिस्टन्स ओहम पर डिग्री सेंटीग्रेड काय आहे मग, टेम्परेचर कोइफिशियंट. आपण आताच बघितलं टेम्परेचर कोइफिशियंट हा इथं बघा, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. मी काय सांगितलं तुम्हाला, चेंज इन रेजिस्टन्स पर ओहम पर डिग्री सेल्सिअस. हे जे आहे तुम्ही पाठच करून घ्या. नंतर हो काय झालं बघा, माहीत पडलं का, आपण घाईमध्ये ऑप्शनला क्लिक न करताच पुढे आलो. म्हणजे काय करावं लागेल मग आपल्याला, परत इथं या बॉक्समध्ये बघा, तुम्हाला सांगतोय ज्या चुका तुमच्याकडून होतात, या बॉक्समध्ये जाऊन याच्यावर परत क्लिक करावं लागेल. ओके, त्याच्यावर मी क्लिक करतो 46 वर. आता आपल्याला 46चा प्रश्न पुन्हा दिसेल. मग आपण काय करू, टेम्परेचर कोइफिशियंट हे जे आपलं करेक्ट आन्सर होतं त्याच्यावर क्लिक करू आणि परत नेक्स्ट पेज करू. पुढचा प्रश्न बघा, विच टेस्ट इज कंडक्टेड टू लोकेट द फॉल्ट इन यूजी केबल. अंडरग्राउंड केबल जी आहे त्याच्यामध्ये जर एखादा फॉल्ट फाइंड आउट करायचा असला तर कोणती टेस्ट केली जाते, असा हा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर तुम्हाला पर्सनलीच सांगतो, जसं प्रॅक्टिकली आन्सर. तर अंडरग्राउंड केबलमध्ये जेव्हा काही फॉल्ट होतो तेव्हा लूप टेस्ट केली जाते. ही जी लूप टेस्ट आहे ती केली जाते. तर त्या टेस्टमध्येच काय केलं जातं, आपल्याला जर समजलं किंवा डाऊट आहे की ही जी वायर आहे, ही केबल जी आहे ही फॉल्टी आहे, असं जर आपल्याला डाऊट आहे, तर आपण काय कराल, लूप टेस्ट कशी करतात, दुसरी एक चांगली जी केबल आहे ती घ्याल आणि तिचं कनेक्शन लो रेजिस्टन्समध्ये इथं कराल आणि इथं लोड लावून, सप्लाय लावून तिची टेस्टिंग कराल टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने. तर अशा प्रकारची ही लूप टेस्ट आहे. तर आपलं जे ऑप्शन आहे करेक्ट आहे सी, लूप टेस्ट. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आलेला आहे 48. विच टाईप ऑफ फॉल्ट ऑफ यूजी केबल कॅन बी लोकेटेड बाय धिस लूप टेस्ट. आता जी लूप टेस्ट आहे आपण बघितली, तर त्या लूप टेस्टच्या सहाय्याने कोणत्या प्रकारचा फॉल्ट जो आपल्याला समजू शकतो, तर त्याचं उत्तर आहे शॉर्ट सर्किट फॉल्ट. शॉर्ट सर्किट फॉल्ट जो आहे तो आपल्याला समजू शकतो. सो त्याच्यावर क्लिक करून नेक्स्ट करू आपण. तर पुढचा आपला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 49. विच टाइप ऑफ जॉइंट इज यूज फॉर एक्सटेंडिंग द लेंथ ऑफ कंडक्टर इन ओव्हरहेड लाईन्स. तर इथं अगोदर लक्षात घ्यायचं की प्रश्न काय आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचा. काय दिलेलं आहे, जॉईंट विचारलेला आहे कोणता, जो एक्सटेंडिंग जी वायरची लेंथ आहे कंडक्टरची ती वाढवण्यासाठी आणि कुठं, ओव्हरहेड लाईनमध्ये वापरतात. तर तो जॉईंट कोणता आहे मग बघा, ऑप्शन पूर्ण खालीपर्यंत बघू आपण. स्क्रॅप जॉईंट तर नाही, एरियल लॅब जॉईंट पण नाही, टॅप जॉईंट नाही, ब्रिटानिया टी जॉईंट तो पण नाही. तो जॉईंट आहे वेस्टर्न युनियन जॉईंट. मग आपण त्याच्यावर क्लिक करू आणि पुढे जाऊ. तर
आपला या टेस्टचा शेवटचा प्रश्न आता आलेला आहे की जो स्टेक आहे, विच टाइप ऑफ स्टेक इज यूज फॉर शार्प बेंड्स इन शीट मेटल. शीट मेटल जे कॉर्नर असतात बेंड्स त्यांना शार्प करण्यासाठी कोणता स्टेक वापरला जातो. तत्पूर्वी मी सांगतो तुम्हाला स्टेक जो असतो तो काही अशा प्रमाणात असतो. मी काढण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सराटा बघितलेला असेल आपण जो घरी वापरतो तशा प्रकारचा असतो. त्याला समोरून एकदम टोकदार असतं आणि शार्प केलेलं असतं. जसं ब्लेड असते ना तसं टोक शार्प केलेलं असतं. तो असतो स्टेक. तर कोणता स्टेक वापरला असतो तर इथं वापरलेला असतो हॅचेक स्टेक. हा जो हॅचेक स्टेक आहे याचीच आकृती मी इथं काढलेली आहे. तर हा वापरलेला असतो. तर अशा प्रकारे हे आपण 50 जे क्वेश्चन आहे हॅचेक स्टेकवर ओपन करू, क्लिक करू आणि फिनिश अटेम्प्ट इथं खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा, फिनिश अटेम्प्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी काय करायचं, फिनिश अटेम्प्टवर क्लिक करायच्या अगोदर इथं साईडला तुम्हाला दिसतंय बघा 1 2 3 4 पूर्ण 50 पर्यंत. तर तिथं अशा प्रकारे प्रत्येक प्रश्न अशा प्रकारे झालेला आहे का ते बघायचं. वरती नंबर आणि खाली डार्क सरफेस. जर तसा नसेल तर तो प्रश्न आपला सुटलेला आहे. जसं की हा बाई इथं दाखवतोय की 50वा प्रश्न आपण फिनिश अटेम्प्ट केला नाही म्हणून असा दिसत आहे. नंतर अगोदर वरती गेल्यावर आपल्याला दिसेल की 6वा आणि 7वा प्रश्न आपल्याला डाऊटफुल वाटला होता म्हणून आपण ते सोडलेले आहेत. आणि काही प्रश्न त्यांचे उत्तर जे आहे ते रॉंग पण होते त्याच्यामुळे आपण ते सोडलेले आहे. तर आपण फिनिश टेस्ट किंवा फिनिश्ड अटेम्प्ट या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. बघा या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला इलेक्ट्रिशियन फर्स्ट सेमिस्टर समरी अटेम्प्ट दिसेल आपली. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे, कोणत्या प्रश्नाचं दिलेलं आहे कोणत्या प्रश्नाचं नाही दिलेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल. ॲन्सर्ड सेव्ह म्हणून दिसेल तुम्हाला ज्या प्रश्नांचे उत्तरं सेव्ह झालेले आहेत. नंतर सबमिट ऑल अँड फिनिश याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. तर आपण क्लिक करू सबमिट ऑल अँड फिनिश. तुम्हाला अशा प्रकारची विंडो आलेली दिसेल, कन्फर्मेशन आहे. तर जेव्हा आपण एक वेळेस सबमिट केली तर आपल्याला परत जे आहे ते ॲन्सर चेंज करता येत नाही असं इथं लिहिलेलं आहे. तर आपण काय करू, सबमिट ऑल अँड फिनिश वर क्लिक करू. तर जेव्हा आपण असं करू तेव्हा इथं बघा काय आलेलं दिसेल आपल्याला आपला रिझल्ट आलेला दिसेल. रिझल्ट स्टार्ट केव्हा केली, सॅटरडेला. फिनिश केव्हा केली ते दिसेल. नंतर कंप्लीट सॅटरडे. नंतर टाईम किती घेतला. नंतर मार्क्स किती आले. नंतर ग्रेड. आता बघा इथं 9.40 म्हणजे 94% पडले. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला शिकवायला आले आणि यांना 94% पडले, 6 मार्क कमी पडले. तर ते 6 मार्क याच्यासाठी कमी पडले बघा. तुम्हाला या साईडला तुम्ही बघू शकतात 6वा आणि 7वा प्रश्न आपण सोडून दिला होता बरोबर. म्हणून हे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगत आहे, जर निगेटिव्ह मार्किंग असली तर बरोबर. कारण 6व्या आणि 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला डाऊट आले होते आणि ते डाऊट जे आहे ते आपले खरे होते. जसं की 6व्या प्रश्नावर आपण क्लिक केला तर 6व्या प्रश्नावर बघा काय दिलेलं आहे, व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट करायचा आपल्याला रेजिस्टर 4 मधला बरोबर. व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट करायचा रेजिस्टर 4 मधला. पण भाऊ डायग्राम कुठं आहे बरोबर, डायग्रामच नाही ना. मग काय सोडवाल की रॉंग आन्सर कराल. नाही, आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडून द्यावे लागतील बरोबर. जर निगेटिव्ह सिस्टीम सुरू असली तर ओके, नाहीतर आपण कोणताही क्लिक करू शकतो. एक राम भरोसे आपल्याला माहीतच आहे. नंतर जो डी आहे, डीचं मी तुम्हाला सांगितलं होतं पर्सनली की डीचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 18. पण 18 आहे, पण काय प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही 18 केलं, मी ही टेस्ट जी आहे ही सॉल्व केलेली आहे, स्टुडंट्सनी माझ्या पण सॉल्व केलेली आहे आणि त्यांनी मला रिझल्ट्स पाठवलेले आहे आणि
क्युरीज पण पाठवल्या की सर आम्ही या प्रश्नाचं उत्तर 18 लिहिलं तरीही चुकीचं आलं. मग मी त्या प्रश्नावर सर्च केला तेव्हा मला असं समजलं की हा जो प्रश्न आहे याचे जे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्स तर बरोबर आहे, 18 हेही बरोबर आहे, पण त्यांनी जेव्हा टेस्ट सेव्ह केले आन्सर तेव्हा त्यांचं आन्सर बी हे करायचं राहून दुसरंच कोणतं तरी त्यांनी केलं, त्याच्यामुळे आपल्याला ते चुकीचं दिसत आहे. बरोबर. बघा इथं काय आन्सर देत आहे करेक्ट. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर इथं करेक्ट आन्सर काय दिसत आहे 0.01. हाऊ इज दिस पॉसिबल. बरोबर. एखाद्या कोणता ॲटॉम आहे हा, जर कॉपर ॲटॉम आहे त्याच्या शेवटच्या कक्षामध्ये 0.01 अणू कसे काय असू शकतील, तर हे पॉसिबलच नाही. म्हणून मी अशा प्रकारचा प्रश्न जो आहे हा स्किप केला. तर अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट हा दिसत आहे बघा. तर अशा प्रकारे आपण ही टेस्ट सॉल्व केली आणि मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की अशी जी सोल्युशन आहे हे तुम्हाला तुमचे टीचर्स जे आहे ते आता लॉकडाऊन संपल्यावर तुम्ही काय केलं, तुम्ही कोणत्या टेस्ट सॉल्व केल्या, बरोबर, अशा प्रकारचं जे रेकॉर्ड्स आहे ते मागण्यात येतील आणि कदाचित तुम्हाला जी ओरल एक्झाम आहे त्याच्यामध्ये ही प्रश्न विचारले सुद्धा जातील. म्हणून मी तुम्हाला याची पूर्णपणे ॲन्सर की जी आहे ही प्रोव्हाइड करली. बरोबर. तर अशा प्रकारे हे आपले 50 प्रश्न जे आहे ते कंप्लीट झालेले आहे आणि अशा प्रकारे आपला रिझल्ट पण आलेला आहे. 100% ही आपला रिझल्ट येऊ शकला असता, पण 2 प्रश्न चुकीचे असल्यामुळे आणि निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे, जर निगेटिव्ह सिस्टीम असती तर आपले अजून काही मार्क कमी झाले असते जर आपण यांचे ॲन्सर दिले असते तर. बरोबर. म्हणून 94% आपल्याला आलेले आहे. तर अशाच प्रकारचे जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या जर तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतील आणि त्यांची सोल्युशन की तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मला ते क्वेश्चन पेपर ईमेल करू शकता. मी त्यांची सोल्युशन की तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करेल. सो अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ मी तुम्हाला ॲन्सर की सांगितलेली आहे. जर तुम्हाला अजूनही त्याच्यात काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा कोणता फॉर्म्युला यूज करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला माझा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथंही तुम्ही मला मेसेज करू शकता. टेलिग्रामचा माझा ग्रुप आहे, त्याच्या SN ई-लर्निंग क्लासेस म्हणून. नंतर फेसबुकवर पण आहे, टेलिग्रामवर SN ई-लर्निंग क्लासेस. नंतर फेसबुकवर पण आहे SN ई-लर्निंग क्लासेस. आणि व्हॉट्सअपवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पण विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 7507 39 57 51. तर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला या मोबाईलवर विचारू शकतात की व्हॉट्सअप करून की तुमचा कोणता प्रश्न आहे, त्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून जर तुम्ही मला सेंड केला तर मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन हे नक्कीच देणार आहे. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि घरच्यांची.